गुड मॉर्निंग मित्रांनो, SSB वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहे नाश्ता करायला पुन्हा त्याच रेस्टॉरंटमध्ये. आज आम्ही खाणार आहे एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता, मेंदू वडा विथ दही. तर मित्रांनो, आम्ही नाश्त्याला आलेलो आहे. आजचा दिवस 5वा आहे. तुम्ही बघू शकता रितेशने आज वेगळी डिश मागवलेली आहे. हे काय रे रितेश आहे? हा दही वडा आहे. दही मेंदू वडा जो आपल्या इथे मेंदू वडा भेटतो ना, तो यांच्या इथे दह्यामध्ये भेटतो. दही वडा वरतून बुंदी टाकलेली आहे. टेस्ट करून बघ. सांबार घेतलेलं आहे बाबा, कारण की आपल्याला इथलं सांबार खूप आवडतं. आम्ही हॉटेलमधनं निघालो, नाश्त्याचा टाईम झालेला आहे. नाश्ता करून मग आम्ही आमच्या साईडवर जाणार. हा टेस्टला पण चांगला आहे, एक नंबर आहे. चायला आतापर्यंत भेटलेले आपल्याला जेवढे पण सगळे डिशेस आहेत सगळ्यात छान लागलेले आहेत आपल्याला. आपल्या अक्षय दादानी पण इडली सांबार मागवलेला आहे. आज इथे वर्ल्ड फेमस आहे. आवडतं तेच मागवलं. हां, मला आवडतं आहे बघा. मी नेहमी हेच खातो, एक्सप्लोअर करतो, पण मला जिथे जे आवडतं तेच खातो. पण हे दोघं जण नवीन नवीन डिश ट्राय करत राहतात, है ना. सांबार छान आहे. खूपच छान आहे. चालेल. हा तर मित्रांनो, आत्ताच नाश्ता आवरून आम्ही पुढे लोकेशनला निघालो आहे. आज अमलापुरमच्या सगळ्या लोकेशन कंप्लीट करायच्या आहेत, म्हणून आम्ही आज फार घाई करणार आहे. त्या अगोदर तुम्हाला लोकेशनवर गेल्यावर एक गोष्ट दाखवणार आहे आमच्या कामाबद्दल. तर पाहत राहा, कनेक्ट राहा आणि बघत राहा. हा तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे गेलच्या गुडाला या लोकेशनला. इथे अजून जे गेलचे ऑथॉरिटी पर्सन आहेत ते आले नाही आहेत. सो आम्ही इथे आमचं टूल साफ करणार आहे. काय ना, प्रत्येक दिवसाला आम्हाला हे टूल क्लीन करावं लागतं. हे टूल फार घाण होऊन जातं आतमधून, तुम्ही बघू शकता. हे आमचं रिट्रीवर टूल आहे आणि सर्व्हिस वॉलसुद्धा असतो याच्यासोबत. हा बघा, हा वॉल आहे. हे आम्हाला आहे ना, रोज आमचे ते ऑपरेशन्स झाले, आमचं ते ॲक्टिव्हिटी झाल्यात CMSच्या, तर आम्हाला पूर्ण ते क्लीन करावं लागतं. हे बघा, हे डिझेलनी क्लीन करावं लागतं. ऑलमोस्ट 3 ते 4 लिटर डिझेल आम्हाला लागतं रोजचं. आता हा टूल क्लीन नसला तर आम्हाला आमची कामं वाढतात असं समजा. अक्षय दादा आहेत आज, फ्रेश आहेत एकदम. नवीन कव्हरऑल. हां, नवीन कव्हरऑल. कालचा धुवायला टाकला ना, घाण झाला होता पूर्ण, डेब्रीज आणि हे लागलं होतं म्हणून. हे गंबूट याच्यासाठी घातले, ते सेफ्टी शूज असतात हे बघा असे. पण हे गंबूट याच्यासाठी घातले की त्याच्यामध्ये जिथे काम करतो ते पीठ असतं, तिथे पीठमध्ये पाणीसुद्धा असतं. सो पाणी वाचलं पाहिजे म्हणून आम्ही, पाण्यापासून वाचलं पाहिजे म्हणून आम्ही गंबूट घालतो. यार हां, हे बघा, हे असं करावं लागतं इथे. हे बघा, हे रोजची कटकटी यार. काय झालंय? रोज साफ करायला लावतो तू यार. साफ करायचं म्हणजे तुला मग जास्त कामं वाढतील तुझे म्हणून. आणि साफ करायला काय प्रॉब्लेम होतो? किती वेळ लागतो? जीवावर आलं म्हणजे काय होतं तुला त्रास? हा, साफ करावं लागतं ना बाहेर. भाई यार, म्हणजे तुझे हात खराब होतात. अच्छा, तंबाखू मळायला तुला त्रास होतो ना? डिझेल टाकू दे बाहेर खाली. तंबाखू मळायला त्रास होतो ना तुला? काय तंबाखू मळायला यार. आणि मग काय प्रॉब्लेम आहे? अरे, हे साफ करणार नाही टूल खराब होणार, तुझेच कामं वाढतील. त्यासाठी हे बघा, टूलची घाण बघा. या अजून एकदा रिपीट करायचं आहे. तर करा, एकदा रिपीट करा परत. अरे हा, अरे मला हळू कर रे, एवढा डिझेल उडवतोयस पूर्ण. हे बघा, या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही हे डिझेल उडवून निसर्गाचं पूर्ण हे बघा, वातावरण बघा तुम्ही. इथे बघा काय लोकेशन आहे. हे तांदळाची शेती आहे दादा मित्र. इथे हे गेलचे प्रिमायसेसमध्ये आम्ही आलेलो आहे. आमची गाडी आहे इथे बघा. हे इथे आता आमचं काम होणार आहे. त्या अगोदर आमचं इथं टूल क्लिनिंग चालू आहे बघा. आता हे टूल धुवून झालेलं आहे. हे आता आम्ही इथे सर्व्हिस वॉल धुणार आहे. हा एक बॉल टाईप प्रकार आहे याचा, पण त्याच्यात धुवावं लागतं. याच्या आतमध्ये जो बॉल असतो ना, तो पूर्ण डेब्रिजनी आणि कचऱ्याने घाण होऊन जातो. सो जे काम करतो आम्हाला ते क्लीनलीनेस पाहिजे असते.
त्यामुळे रोज वैताग देतो तू भाऊ, रोज वैताग देतो. वैताग देतो म्हणजे तुम्हाला हे करावं लागेल. ते धुवा, हे धुवा, ते धुवा. किती अरे वेळा बाबा. धुवायला लावतो काय माहिती. हा टूल जो आहे ना, आंघोळ कशी करता रोज आता तुम्ही? खराब झाले माझे. मग आंघोळ कशी करता? हात खराब होणारच ना दादा. तुला तंबाखूचं टेन्शन घेऊ नको. तू डिझेलनी नंतर चांगले हात धुवत जा. हे बघ, हे दाखवा काय. बघाय का रोज आंघोळ करतोस ना, मग मग आपल्या टूलला पण रोज आंघोळ घातली पाहिजे दादा. डिझेलची आंघोळ लागते त्याला. एवढा एक्सपेन्सिव्ह टूल आहे. थोडंफार पण आपण साफसफाई केली नाही तर खराब झाला तर काय करणार दादा, सांग बरं. हा तर मित्रांनो, आत्ताच आम्ही 4 लोकेशन कंप्लीट करून 5व्या लोकेशनवर जात आहे. त्या अगोदर आम्हाला फार जास्त भूक लागलेली आहे, कारण की खूप जास्त थकलो आहे. तर काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून आम्ही एका चांगल्या हॉटेलवर थांबणार आहे, म्हणजे नेहमीच्याच आमच्या त्या हॅपी आवर्समध्ये. त्यानंतर बघू, काहीतरी खाऊ आणि पुढे लोकेशनला जाऊ. ॲक्च्युली लोकेशनच्या आतमधले जे कामं होतात, जे ऑपरेशन्स असतात आम्हाला, ते तुम्हाला दाखवता येत नाही. नाही तर माझी खरंच खूप इच्छा आहे की आम्ही काय काम करतो ते तुम्हाला कळावं. खूप छान काम आहे, मेहनतीचं काम आहे, स्पेशलाइज जॉब आहे. हे अशा ॲक्टिव्हिटी करणारे फार कमी कंपन्या आहेत, त्यातली आमची एक कंपनी आहे. हा तर मित्रांनो, आता आम्ही परत आमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये अमलापुरममध्ये हॅप्पी आवर्स म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथं आलेलो आहे. हे वेटर सर आलेले आहेत. हे आमची ऑर्डर घेत आहेत. काय मागवलं अक्षय? आपली नेहमीप्रमाणे आवडती मनपसंद लाजवाब बिर्याणी. अच्छा, बिर्याणी. बिर्याणी आपले बोनलेस बिर्याणी. हां बरोबर, बोनलेस बिर्याणी आहे. बोनलेस मुगलाई बिर्याणी मागवलेली आहे. आणि दादा हां मंचा सूप पण मागवलं आहे. 2x3 घेणार आहे. अच्छा ठीक आहे. अजून दादासाठी स्पेशल दम बिर्याणी मागवली आहे. हैदराबादी दम बिर्याणी मागवलेली आहे. आता खाऊन बघूया. खाल्ल्यावर तुम्हाला कळवतोच. सो आमच्यासोबत राहा, बघत राहा आमचे व्हिडिओ. तर मग मित्रांनो, आपले दादा आलेत. हे आमचं बाबा डिश घेऊन आलेले. ते काय रे? छोटी जहाज. अच्छा, छोटी जहाज. जहाजीमध्ये नूडल्स आणलेत बाबा. सरळ जपानवरून आलेले हे नूडल्स बघा. अरे वा, चिकन मंचाव सूप आहे. मस्त छान आहे. अरे तू टेस्ट पण केलं का? नाही हां, दादा बघतोय टेस्ट करून. छान आहे. आपला दादा सुरू झाला आहे. स्वादिष्ट आहे भावांना. बास मग. हे नूडल्स आहेत. मला नूडल्स खूप आवडतात हां, चिकन मंचाव सूपमध्ये. तर मित्रांनो मला सांगा, मंचाव सूपमध्ये किंवा क्लिअर सूप भेटतं जे नाही का, त्यामध्ये किती लोकांना नूडल्स असे फ्रायवाले असे एकदम बारीक करून घालून आवडतात? मी एवढे घेतो ना, ते सूपच दिसत नाही, पूर्ण नूडल्स वाटतात. ते सुपी नूडल्स म्हणून येते ना मॅगी, त्या टाईपचं वाटतं. पण मला आवडतात तसे. चला आता हे टेस्ट करूया, फिनिश करूया, मग आपण बिर्याणीवर वळायचं आहे. बिर्याणी येणारच आहे. आल्यावर तुम्हाला दाखवतोच, रिव्ह्यू करतोच. सो चला मग. हा तर मित्रांनो, आमची बिर्याणी आलेली आहे. ही बोनलेस बिर्याणी मागवली आहे म्हणून मुगलाई. हे आमचे दादा आहेत, ते देत आहेत. हे बघा, ही बोनलेस बिर्याणी आहे आणि मुगलाई बोनलेस बिर्याणी. ही फेवरेट झालेली आता आमची. बघा, हे सगळ्यांना देतो आहे. मित्रांनो, दोन्ही बिर्याणीचे रिव्ह्यू तर आम्ही देऊच, पण आता इथे निरोप घेतो आहे आजच्या दिवसाला. उद्या पुन्हा भेटूया त्याच जोशात आणि नवीन व्हिडिओ टाकत राहू. एडिटिंगला थोडा इश्यू होत आहे, बट तुम्ही समजू शकता. आम्ही ट्राय करतो आहे आणि खूप छान ट्राय करायचा प्रयत्न करतो आहे. नक्की आम्हाला यश येईल. आमच्या सोबत राहा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि बघत राहा. थँक्यू.